नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने मुळ्याची रेसिपी पाहणार आहोत. तर पहा, या ठिकाणी मी 2 मुळे घेतलेले आहेत आणि मुळ्याची पानं देखील घेतलेली आहेत. पहा, स्वच्छ असं धुवून घ्यायचं व्यवस्थित मुळं आपल्याला, जेणेकरून 2-3 पाण्याने स्वच्छ धुतलेलं आहे आणि कट करून घेते. पहा, खूप माती असते त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायचं व्यवस्थित आपल्याला. अशा पद्धतीने सर्व पानं मी कापून घेते. पहा, मोठं बारीक चिरलं तरी चालू शकतं, तुम्हाला जसं आवडेल त्या पद्धतीने तुम्ही कट करू शकता. ऊन आल्यामुळे ऊन दिसत आहे. पहा, व्हिडिओ थोडा अंधार येतोय त्यामुळे. तर पहा, अशा पद्धतीने मस्त हिरवीगार मुळ्याची पानांची कापून घेतलेली आहेत. पहा, आणि जे मुळे घेतले होते 2 ते देखील असे कापून घेते. 2 भाग कट करून हे पहा, आणि असे बारीक कट करून घेते, त्याचे तुकडे करून घेऊयात बारीक बारीक. मुळा आपल्या शरीरासाठी देखील चांगला असतो खाल्लेला, त्यामध्ये जीवनसत्व देखील असतात बरेच. तर पहा, रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की करून पहा. मुळा देखील आपला कापून झालेला आहे. आता हे पाण्यामध्ये टाकून घेतलं आहे. पहा, पुन्हा एकदा पाण्यातून काढून घेते. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, लसूण एवढं आपल्याला वाटून घ्यायचं आहे, पाणी न घालता. आणि थोडंसं जिरे टाकते त्यामध्ये, सुकंच वाटून घेणार आहोत आपण. तर कढई तापायला ठेवलेली आहे गॅसवर, त्यामध्ये तेल टाकूयात. आता 1.5 पळी तेल घातलेलं मी. पहा, जास्त नाही तेल टाकते. छान असं तापलं की त्यामध्ये जिरं आणि आपण जे वाटून घेतलं होतं मिरची लसूणचं ते टाकून देते. आणि मेणभरासाठी ते परतून घेऊया मिरची आपण. पहा, लसूण आणि मिरची मस्त फोडणी बसलेली आहे, छान असं खमंग वास येत आहे. पहा, आता यामध्ये मुगाची डाळ घालते मी. 1 छोटी वाटी मुगाची डाळ घातलेली आहे. ती देखील 2-3 मिनटासाठी छान अशी परतून घ्यायची व्यवस्थित तेलावर. डाळ शिजायला काही जास्त वेळ नाही लागत मुगाची. पहा, मस्त अशी डाळ छान आपल्याला परतून घेतलेली आहे. मीडियम गॅसवरच परतायची, डाळ करपू शकते. पहा, छान अशी डाळ आपली भाजली की आपण त्यामध्ये हळद घालूया. आणि आपण जो कापून घेतला होता मुळा, तो सर्व मुळा यामध्ये टाकून घ्यायचा आहे. अगदी कमी वेळात होते भाजी, जास्त वेळसुद्धा नाही लागत. पहा, सर्व मुळा यामध्ये टाकून घेते आणि भाजी अशी व्यवस्थित हलवून घेऊयात. मस्त अशी भाजी हलवून घ्यायची व्यवस्थित. पहा, खायला देखील खूप भारी लागते, भाकरीसोबत तांदळाची एकदम भारी लागते चवीला. मीठ टाकून घेतलेलं आहे आणि सर्व बाजूने अशी व्यवस्थित हलवून घेऊयात तिला आपण. अगदी लवकर शिजतं, जास्त टाईम नाही लागत पालेभाजी शिजायला. पहा, झाकण न ठेवता शिजवणार आहे. झाकण न ठेवता शिजवल्याने काय होतं, भाजी हिरवीगार दिसते, काळ्या पडत नाही भाज्या. तर पहा, मी झाकण ठेवणार नाही ह्याच्यावर, अशी शिजवून घेणार आहे हिला. पहा, पाणी देखील सुटत आलेलं आहे भाजीला. पाणी नाही घातलेलं मी यामध्ये, भाजीला स्वतःच असं पाणी सुटलेलं आहे. पहा, मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे, पाहू शकता. अगदी 10 ते 15 मिनटात मुळ्याची अगदी चमचमीत अशी भाजी तयार झालेली आहे. तुम्ही टिफिनसाठी देखील नेऊ शकता. तर कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. आता यावर मी थोडंसं ओलं खोबरं घालते किसलेलं, आणखी छान वाटतं, दिसायला देखील खूप भारी वाटतं. पहा, सर्व करून दाखवते डिशमध्ये. तर कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा. तुमच्या फॅमिलीसोबत, फ्रेंड्ससोबत देखील शेअर करा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व रेसिपी दिसतील. इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद.
भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू.